वेलकम. आज आपण बेसिक मॅथ्सचा पहिला जो चॅप्टर आहे लॉगॅरिथम. आपल्याला ॲक्च्युली सिलेबसमध्ये लॉगॅरिथम हा चॅप्टर अल्जेब्रा युनिटमध्ये 2 मार्कासाठी विचारला जातो. तो सुरुवात करणार आहोत. त्यासाठी आपल्याला बेस इंडेक्स फॉर्म म्हणजे काय पहिला माहीत पाहिजे. तुम्ही 10th पर्यंत बेस इंडेक्स फॉर्म ज्याला आपण घातांकाचा फॉर्म म्हणतो तो बघितलेला आहे. जसं इथं मी जनरल फॉर्म लिहिलेला आहे a⁻x = m. तर जसं 5² आपण काय लिहितो 25. याला आपण कोणता फॉर्म म्हणतो तर बेस इंडेक्स फॉर्म. ओके. यामध्ये 5ला आपण काय म्हणतो तर बेस म्हणतो. हा 2 जो आहे याला पॉवर किंवा आपण काय म्हणतो इंडेक्स म्हणतो. आणि ही जी 25 ही काय आलेली आहे व्हॅल्यू. हे आपल्याला इथं 5ची सेकंड पॉवर किती मिळालेली आहे 25. तर जसं 5³ = 125. हे 5 या बेसची थर्ड पॉवर किती आहे 125. हा बेस इंडेक्स फॉर्म आपण बघितलेला आहे. आपल्याला ॲक्च्युली याच्या उलट किंवा याची पुढची प्रोसेस किंवा आपण ज्याला बेस इंडेक्सच्या अपोजिट कोणता फॉर्म बघणार आहोत लॉगॅरिथमिक फॉर्म. ओके. मग बेस इंडेक्स आणि लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये रिलेशन काय आहे तर बेस इंडेक्स फॉर्म आपल्याला काय तयार करता येतो लॉगॅरिथमिक फॉर्म तयार करता येतो किंवा आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म काय तयार करता येईल बेस इंडेक्स फॉर्म तयार करता येईल. म्हणजे एकमेकाच्या अपोजिट आहे. जसं 5² 25 आपण म्हणतो 25चं स्क्वेअर रूट 5 म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. बरोबर आहे का. जसे एकमेकाच्या अपोजिट आहे जसे कोणता फॉर्म बेस इंडेक्स फॉर्म आणखी लॉगॅरिथमिक फॉर्म. आपल्याला इथं बेस इंडेक्स फॉर्म a⁻x = m मध्ये a हा बेस आहे तर x इंडेक्स आणि m ही काय आहे व्हॅल्यू. या इंडेक्स फॉर्मवरून आपल्याला एक व्हॅल्यू मिळते. आता आपल्याला या बेस इंडेक्सच्या उलट म्हणजे या व्हॅल्यूवरून जर इंडेक्स मिळवायचा असेल जसं इथं केलेलं आहे बघा. इथं आपल्याला m चा काय मिळालेला आहे लॉग. बेस कोणता आहे a आणि याची व्हॅल्यू किंवा याची किती व्हॅल्यू आलेली आहे तर इंडेक्स x आलेला आहे. हे रीड कसं करतो आपण log of m बेस a = x. बघा लक्षात येतं का. तसं हे कसं रीड केलेलं आपण a in power of x किंवा a⁻x = m. तसं इथं लॉगॅरिथमिक फॉर्म कसा रीड केला आपण log of m बेस a = x. जसं log of 25 बेस 5 = 2. हाच कोणता फॉर्म आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. ओके. मग लॉगॅरिथमिक फॉर्म आणि बेस इंडेक्स फॉर्म मधलं रिलेशन जर आपल्याला लक्षात आलं तर आपण कोणताही बेस इंडेक्स फॉर्म लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा लॉगॅरिथमिक फॉर्म बेस इंडेक्स मध्ये कन्वर्ट करू शकतो. जसं आपल्याला एक्झाम्पल घेता येईल. जसं हे एक्झाम्पल बघा 2³ = 8. बरोबर ना. मग याचा आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म करायचा असेल तर इथे व्हॅल्यू काय आहे 8. आपण 8चा लॉग घेणार म्हणजे आपल्याला काय लिहायला लागेल log of 8. तर बेस किती आहे 2 म्हणजे जसं आपण 2चा क्यूब 2ची थर्ड पॉवर 8 आहे जसं log of 8 बेस 2 याचा अर्थ काय तर log of 8 बेस 2 = पॉवर ऑफ 2 हॅव्हिंग द व्हॅल्यू 8. आपल्याला माहिती आहे 2ची थर्ड पॉवर किती असते 8 त्यामुळे लॉगची व्हॅल्यू किती येते 3 येते. मग 2³ 8 असेल तर log of 8 बेस 2 आपण काय लिहू शकतो 3 लिहू शकतो. बरोबर आहे. जसं 3³ किती असतो तर 27 आहे. मला सांगा याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय येणार. इथं व्हॅल्यू काय आलेली आहे 27. आपल्याला log of काय घेतला पाहिजे 27 बेस किती आहे 3 काय मिळेल आपल्याला आन्सर 3. पण 3ची थर्ड पॉवर किती येणार 27 येणार. किंवा 5 घेण्यापेक्षा आपण आणखी एखादा घेऊ 4² किती आहे 16. ओके. मग हा बेस इंडेक्स फॉर्म लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येतो का बघा तुम्हाला. कसं रीड करता येईल आपल्याला ते log of 16 बेस 4 = 2. ओके. मग a⁻x = m असेल तर त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय लिहितो आपण log of m बेस a = x. ओके. मग याला आपण कन्व्हर्शन ऑफ बेस इंडेक्स इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणतो. सिमिलरली आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म कशात कन्वर्ट करता आला पाहिजे बेस इंडेक्स मध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे. मग आता इथं मी एक एक्झाम्पल घेतो log of 125 बेस 5 = 3.
ओके, इथं व्हॅल्यू काय आहे लॉगमध्ये 125, त्याचा बेस किती आहे 5 आणि याची व्हॅल्यू किती आलेली आहे, आन्सर किती आलेला आहे 3. मग हा लॉगॅरिथमिक फॉर्म बेस इंडेक्समध्ये कन्वर्ट करायचा असेल तर आपण काय करणार, बेस 5 घेणार आणि ही जी काय व्हॅल्यू आलेला आहे तो इंडेक्समध्ये येणार, म्हणजे 5 क्यूब इज इक्वल टू 125. तुम्ही चेक करू शकता. लॉग ऑफ 64 बेस 2 इज इक्वल टू 6. हा लॉगॅरिथमिक फॉर्म आपल्याला बेस इंडेक्स मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर काय घ्यायला लागेल सांगा. इथं बेस किती येणार 2, इंडेक्स किती येणार 6, म्हणजे 2⁶ इज इक्वल टू 64. ओके, किंवा आणखीन एक एक्झाम्पल, लॉग ऑफ 100 बेस 10 इज इक्वल टू 2. आता बघा लॉग ऑफ 100 बेस 10 इज इक्वल टू बेस इंडेक्स फॉर्म मध्ये काय होईल तर बेस 10⁻² इज इक्वल टू 100. तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये बेस इंडेक्स आणि लॉगॅरिथमिक फॉर्ममधलं रिलेशन आणि हाऊ टू कन्वर्ट बेस इंडेक्स इंटू लॉगॅरिथमिक आणि लॉगॅरिथमिक इंटू बेस इंडेक्स लक्षात येईल ना. मग हा थोडा सिंपल पार्ट आहे आपल्याला या चॅप्टरमधला, बेस इंडेक्स इंटू लॉगॅरिथमिक फॉर्म. नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे या चॅप्टरमध्ये तर लॉगच्या काही प्रॉपर्टीज आहेत. म्हटलं मी इथं जरासं रिलेशन आपलं एक ॲरो काढतो, तो काय स्टेट करतो, जर a⁻x इज इक्वल m असेल तर लॉग ऑफ m बेस a इज इक्वल टू काय येतो x येतो, असेल ना. नेक्स्ट आपण काय करणार आहोत, प्रॉपर्टीज ऑफ लॉग. लॉगॅरिथमच्या काही प्रॉपर्टीज आहेत. आता ॲक्च्युली हा प्रॉपर्टी पण आपल्याला आपला जो बेस इंडेक्सच्या प्रॉपर्टी आहेत त्यावरून मिळालेल्या आहे. जसं बेस इंडेक्सची एक प्रॉपर्टी आहे a⁻0 इज ऑलवेज किती असतं बघा, आठवतं का, a⁻0 ची व्हॅल्यू किती असते तर 1 असते. म्हणजे 3⁻0 घेतलं तर त्याची व्हॅल्यू 1 येणार, 9⁻0 घेतलं तरी त्याची व्हॅल्यू 1 येणार, 13⁻0 घेतलं तरी त्याची व्हॅल्यू 1 येणार. तर थोडक्यात इंडेक्स 0 असेल तर कोणत्याही बेससाठी त्याची व्हॅल्यू किती येते 1 येते. मग हे सगळे बेस इंडेक्स फॉर्म आहेत. याचं कन्वर्शन जर मी लॉगॅरिथमिक मध्ये करायचं झालं, आता आपण जसं केलं त्यानुसार इथं 3⁻0 इक्वल 1, इथं आपल्याला व्हॅल्यू काय 1, म्हणजे लॉग ऑफ काय घ्यायला लागेल 1, बेस किती येणार इथं 3, व्हॅल्यू किती होईल बघा 0. इथं हा सांगा काय होईल 9⁻0 इक्वल 1, व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे लॉग ऑफ किती येईल सांगा 1, बेस किती येणार 9 इज इक्वल टू 0. आता या दोन एक्झाम्पलवरून काय लक्षात येतं आपल्याला की लॉग ऑफ 1 बेस 3 आहे किंवा 9 आहे पण व्हॅल्यू किती आहे 0. थोडक्यात आपण काय म्हणू शकतो यावरून, लॉग ऑफ 1 फॉर एनी बेस, मग एनी बेस म्हणजे मी लेटर a यूज करतो, लॉग ऑफ 1 बेस a ऑलवेज किती येतं 0. बघा लक्षात येतं का. आणि ऍक्च्युली लॉगॅरिथमची ही पहिली प्रॉपर्टी काय स्टेट करते तर a⁻0 इक्वल टू 1 असेल तर लॉग ऑफ 1 बेस a, बघा लॉग ऑफ 1 बेस a इज इक्वल टू 0. ही प्रॉपर्टी लक्षात येईल का, फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ लॉग, जी काय स्टेट करते थोडक्यात तर 1 चा लॉग हा कोणत्याही बेससाठी किती असतो 0 असतो, किंवा आपण असं म्हणू शकतो 1 चा लॉग हा ऑलवेज 0 असतो. लॉग ऑफ 1 ऑलवेज इक्वल टू 0. मग बेस कोणताही असेल, तसं या केसमध्ये 3 होता, या केसमध्ये 9 होता, मग हा सुद्धा तुम्हाला कन्वर्ट करता येईल बघा, लॉग ऑफ 1 बेस 13 इज इक्वल टू काय सांगा 0. मग फर्स्ट प्रॉपर्टी काय स्टेट करते लक्षात आलं, 1 चा लॉग ऑलवेज किती असतो 0 असतो. सिमिलरली आपल्याला सेकंड प्रॉपर्टी जर स्टडी करायची असेल तुम्हाला सेकंड प्रॉपर्टी ऑफ बेस इंडेक्स घ्यायला लागेल आणि ती पण सिंपल प्रॉपर्टी आहे a⁻1 इज इक्वल टू. तुम्ही सांगू शकता का एखाद्या नंबरच्या इंडेक्समध्ये 1 असेल तर त्याची व्हॅल्यू किती, जसं 13⁻1 किती येणार तर 13च येतं, 5⁻1 किती येतं तर 5च येतं, तसं a⁻1 ऑलवेज काय येतं a येतं. ओके, मग या बेस इंडेक्स फॉर्मचं आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्शन करायचं असेल 13⁻1 इज इक्वल 13, तर व्हॅल्यू काय आहे 13, त्यामुळे लॉग ऑफ 13 आणि बेस पण किती आहे 13च, त्यामुळे याची व्हॅल्यू इंडेक्स किती आहे 1, लॉग ऑफ 13 बेस 13 इज इक्वल टू 1. आणि इथं पण बघा व्हॅल्यू किती आहे 5, जे आपल्याला लॉग ऑफ 5 बेस 5 किती मिळेल बघा पुन्हा 1 मिळेल. या दोन एक्झाम्पल काय लक्षात येतं आपल्याला की लॉगॅरिथमिक नंबर ज्याचा आपण लॉग घेतो तो नंबर आणि बेस जर सेम असेल, जसं इथं 13 तर त्या लॉगची व्हॅल्यू किती येते 1. लॉग ऑफ 5 बघा 5 चा लॉग बेस पण 5 आहे, याचा त्याची व्हॅल्यू किती आली 1.
मग यावर आपल्याला ही जी सेकंड प्रॉपर्टी आहे ती काय स्टेट करता येईल, लॉग ऑफ ए बेस ए, बघा नंबर आणि बेस जर सेम असेल तर याची व्हॅल्यू किती येते 1, म्हणजे सेकंड प्रॉपर्टी ऑफ लॉग. बघा इथे सिंपल प्रॉपर्टी आहे दोन्ही पण. पहिली प्रॉपर्टी तुम्ही डिफाईन करू शकता, काय आहे ती, लॉग ऑफ 1 चा लॉग ऑलवेज 0 असतो. आणि दुसरी प्रॉपर्टी काय आहे, लॉग ऑफ ए बेस ए, म्हणजे नंबर आणि बेस जर सेम असेल तर लॉगची व्हॅल्यू ऑलवेज किती येते 1 येते. बघा मग या प्रॉपर्टीचा यूज करून जरा पटपट तुम्ही आन्सर सांगायचे आहे. तसं मला सांगा, लॉग ऑफ 7 बेस 7 किती असेल, लॉग ऑफ 7 बेस 7, याचा अर्थ सेकंड प्रॉपर्टीनुसार याची व्हॅल्यू किती असणार 1 असणार. लॉग ऑफ 1 बेस 5 हा काय असेल सांगा. बघा पहिल्या प्रॉपर्टीनुसार लॉग ऑफ 1 फॉर एनी बेस ऑलवेज किती असतो 0 असतो. लक्षात येईल ना. या दोन प्रॉपर्टी जर आपल्याला लक्षात आलं तर आपल्याला त्यातला तिसरा पार्ट जो बघायचा आहे प्रॉपर्टीज ऑफ लॉग नंतर टाईप ऑफ लॉग. लॉगचे आपल्याला काही टाइप्स बघायचे आहेत. आपल्याला मेनली 2 लॉगचे टाइप्स बघायचे आहेत. त्यातला पहिला जो टाइप आहे त्याला आपण नॅचरल लॉग म्हणतो. कोणता लॉग, नॅचरल लॉग. आता हा नॅचरल लॉग काय आहे बघा, मी त्याचं एक एक्झाम्पलच घेतो सर. इथं लॉग ऑफ 13 बेस ई याला आपण नॅचरल लॉग म्हणतो. किंवा आणखीन एक एक्झाम्पल लिहितो मी, लॉग ऑफ 5 बेस ई किंवा लॉग ऑफ ए बेस ई. हे तिन्ही पण जे एक्झाम्पल आहेत ती नॅचरल लॉगची आहे. आता तुम्ही सांगा मला नॅचरल लॉगची डेफिनेशन आपल्याला काय करता येईल. तर इथं जर तुम्ही एक्झाम्पल ऑब्झर्व केला तर इथं प्रत्येक वेळेला बेस किती आहे बघा, ई आहे. मग ज्या लॉगचा बेस काय असतो, ई असतो, त्या लॉगला आपण कोणता लॉग म्हणतो, नॅचरल लॉग म्हणतो. आता ऍक्च्युली ई हा एक मॅथमॅटिक मधला कॉन्स्टंट नंबर आहे. जसं तुम्हाला पाय हा एक कॉन्स्टंट नंबर माहित आहे बघा, पाय याची व्हॅल्यू काय असते 22/7, बरोबर ना. आपण मग 22/7 ऐवजी पाय हा सिम्बॉल यूज करतो. तसं ई हा एक कॉन्स्टंट नंबर आहे, याची व्हॅल्यू असते 2.71. ऍक्च्युली व्हॅल्यू कंटिन्यू असते पण आपण 2.71 अप्रॉक्सिमेटली इक्वल ई ची व्हॅल्यू घेतो. बघा ई इज इक्वल टू किती आहे 2.71. मग जेव्हा ई किंवा ज्याला आपण एप्सिलॉन नंबर म्हणतो, कोणता नंबर म्हणतो, एप्सिलॉन नंबर, जेव्हा लॉगच्या बेसमध्ये असतो, जसं ही एक्झाम्पल आहे बघा, अशा लॉगला आपण कोणता लॉग म्हणतो तर नॅचरल लॉग. लक्षात येईल ना. आणि सेकंड जो आहे त्याला आपण कॉमन लॉग म्हणतो. कोणता लॉग, कॉमन लॉग. हा कॉमन लॉग म्हणजेच काय, तर लॉग ऑफ 13 बेस 5 किंवा लॉग ऑफ 5 बेस 7 किंवा लॉग ऑफ 8 बेस m किंवा x जरी म्हटलं तर चालेल. म्हणजे इथं बेस 5 असेल, 7 असेल किंवा x फॉर एनी नंबर, पण काय नाही तर ई नाही. कारण ई असेल तर बेस कोणता, तो लॉग कोणता टाईपचा असतो, नॅचरल. आणि जर बेस ई नसेल तर त्याला आपण कोणता लॉग म्हणतो, कॉमन लॉग म्हणतो. मग लॉगॅरिथमिकचे 2 आपल्याला काय मिळतात, टाइप्स मिळतात. एक नॅचरल लॉग आणि दुसरा कोणता, कॉमन लॉग. नॅचरल लॉग ज्यामध्ये लॉगचा बेस हा ऑलवेज ई असतो आणि जर बेस ई दिलेला नसेल लॉगचा तर अशा लॉगला आपण कोणता लॉग म्हणतो, कॉमन लॉग म्हणतो. जसं आणखीन एखादं एक्झाम्पल आता तुम्हाला सांगा. जसं मी इथं एक एक्झाम्पल घेतो, लॉग ऑफ 13 बेस 2. कोणत्या टाईपचा हा लॉग असेल, नॅचरल का कॉमन. मग इथं जर ऑब्झर्व केलं तर बेस कोणता आहे 2, याचा अर्थ कोणत्या टाईपचा लॉग असेल तर कॉमन लॉग असेल. तर लॉग ऑफ 7 बेस 5 हा पण बघा कोणत्या टाईपचा असेल, तर हा पण कॉमन लॉग असेल. पण जर मी लॉग ऑफ 10 बेस ई दिला तर हा मात्र कोणता असेल, नॅचरल. कारण की बेस काय आहे ई. किंवा लॉग ऑफ 5 बेस ई हा पण नॅचरल लॉग आहे. तुम्हाला कॉमन आणि नॅचरल लॉग मधला फरक लक्षात येईल का. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉग ऑफ 15 किंवा लॉग ऑफ 7 किंवा लॉग ऑफ 10. आता इथं जर तुम्ही ही एक्झाम्पल जर ऑब्झर्व केली तर या एक्झाम्पलमध्ये बेस दिलेला आहे का बघा. आता ऍक्च्युली जर बेस दिलेला नसेल लॉगचा तर अशा लॉगला आपण नॅचरल लॉग म्हणतो. कोणता लॉग म्हणतो,
नॅचरल लॉग. म्हणजेच याचा अर्थ इथं बेस दिला नाही. आता शक्यतो आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये माहीत आहे, जर एखाद्या नंबरच्या गुणाकारात जर नंबर दिला नसेल, जसं आपण 3 हा नंबर घेतला तर 3 × 1 लिहितो. म्हणजे जर नंबर दिला नसेल तर गुणाकारामध्ये आपण गुणाकारात किती घेतो? 1 घेतो. तसं लॉगमध्ये नाही. तर लॉगचा बेस दिला नसेल तर त्याला आपण कोणता लॉग म्हणतो? नॅचरल लॉग. नॅचरल याचा अर्थ त्याचा बेस दिला नाही, याचा अर्थ काय असणार? ई असणार. म्हणजे log of 15 जर नुसता दिला तरी तो नॅचरल लॉग होईल, किंवा बेस ई दिला तरी आपण त्याला कोणता लॉग म्हणणार? नॅचरल. याचाच अर्थ त्याचप्रमाणे log of 7 आपल्याला इथं बेस 1 दिलेला नाही, तर ॲक्च्युली तो काय घ्यायचा असतो? ई घ्यायचा असतो. म्हणजे जर बेस दिला नसेल तर तो ईच असतो. म्हणजेच हा जो लॉग आहे हा कोणत्या टाईपचा लॉग आहे? नॅचरल लॉग आहे. किंवा log of 10 हा पण कोणत्या टाईपचा लॉग आहे? नॅचरल लॉग. मग तुम्हाला टाईप ऑफ लॉग, कॉमन लॉग आणि नॅचरल लॉग फरक लक्षात राहील ना? ओके, आपण आज इथंच थांबू आणि नेक्स्ट लेक्चरला आपण लॉगचे जे रूल्स आहेत, लॉज ज्याला आपण म्हणतो, आणि काही एक्झाम्पल्स आपण कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.